नांदेडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। शिवसेना नेते हेमंत पाटलांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। नांदेड शहरात गेल्या 70-75 वर्षात ज्या वाईट प्रवृत्ती फोफावल्या अशा शब्दात हेमंत पाटलांनी चव्हाणांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। कोल्हापूर महानगरपालिकेत शहरातल्या विविध प्रश्नांबाबत बैठकीचं आयोजन केलं। यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती। यावेळी कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी राजनापूर खिनखिनी इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं। प्रशासनानं ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। चंद्रपूर नागपूर महामार्गावर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून चंद्रपूर जिल्ह्यातल्या सोयाबीन नुकसानासाठी विशेष पॅकेज जाहीर करा, तसंच संपूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा विविध मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, मात्र सरकार कोणतीही मदत न करता पंचनाम्यात अडकलं असं म्हणत आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। उगावमधील विनिता नदीच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय। द्राक्ष बागांचं सरसकट पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी या मागण्यांसाठी आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जालन्यात शेतकरी गजानन उगले यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी, तर नुकसानाच्या मदतीमध्ये प्रति एकर किमान 10,000पर्यंत वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी गजानन उगले उपोषणाला बसले। सांगलीच्या तासगावात गेल्या 5 दिवसांपासून मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले। या कार्यकर्त्यांनी तासगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला। पुण्यातील हवेली पंचायत समिती इमारतीमध्ये 1 महिन्यापासून लिफ्ट बंद आहे। लिफ्ट बंद असल्यामुळे दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय होते, त्यामुळे तातडीनं लिफ्ट सुरू करावी या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलं।